बाई म्हटलं आहे का नाही घरामध्ये काय तू डोक्याला हात लावत बसली अशी काय करावं माझं पोरगी गेली कॉलेजला अजून येईना 2 कॉलेज सुटून 1 तास झाला वाढवा म्हटलं येईल आताच मगच काय काही अजून येईना पोरगी गेली कॉलेजला क्लासला बसलो काय करू मी काय एवढे टेन्शन घेतली ग काय करावं माझा पोरीचं वय झालं आजकाल पाहिलं दुनियामध्ये कसे पोरं असं काय का राहिली का दुनिया तुला एक सांगू का आपण म्हणतो का मुलींवरती बलात्कार होते असं होतं तसं होतं पण सत्य गोष्ट अशी का मुलांची झाली 40 वय 40 मुलांनी एवढले शिक्षण झाले नोकऱ्या नसल्यामुळं बायकांनी आणि आजच्या हल्लीच्या मुलीला 18 वर्षाची पोरगी तर तिला सरकारी सर्व्हिस आणि हे आपले जसे गावामध्ये वळू सोडल्यासारखे शिक्षण करून उपयोग नाही काय करावं नोकरी नाही आणि तो भाऊचा भाऊ लाडका बैलच पैसे वाटतो पण पोरात नोकरी पाणी लागणार काय व्हायना त्याला काय वाटावं नाही थोडंफार की वय झाले का शिक्षण पाहिजे ऐकून घे ना तू 1 मिनिट काही तू येणारे टेन्शन घेतली त्याच्यामुळे तू वाढत चालली मी मग किती वाढली बाय ऐक मग आपण म्हणतो मुलांची निमाले वय झाली आता शेवटी त्यांची पण जवानी ना ग माझ्या याच्यामध्ये दोषी कोणी मला सांग बाई दोषी पोरांची काय चूक नाही पोरीची पण निमेने चूक राहते अगं तसं नाही याच्यात चूक सरकारची सरकारचं आहेच का माहिती का सरकारने काही तर म्हणजे मुलांना नोकऱ्याचे कुठं तर हे केलं पाहिजे बरं आता नोकरी भेटतं पण सगळं प्रायव्हेट सगळे कॉन्ट्रॅक्ट मध्येच सरकारमध्ये कॉन्ट्रॅक्ट सरकारी काम कॉन्ट्रॅक्ट मुलींच्या आई बापच काय म्हणते आमच्या मुलीला सरकारी सर्व्हिस वाला पाहिजे शेती पाहिजे वाडी पाहिजे आणि पोरगी नाही कशात जायचं काढे लावायला मागे काढायला हा ना मग ये ना 2 नोकऱ्या पाहिजे सरकारी नाही आता काय सांगते आपण मी द्या त्याची बाई हे बलात्कार हे होण्याला कारण एकच का मुलांना नोकऱ्या नसल्यामुळे मुलांना बायका भेटत नाही म्हणून हे प्रकार घडते काही चुकीचं आहे का माझं नोकरी असते ना तर पोरांची डोक्याची तक येत नाही घुसत नाही आणि आता मला एक सांग ह्या अशा गोष्टी ऐकायला तर म्हणूनच तुझं लक्ष कुठं गेलं तुझ्या मुलीकडे गेलं मुलगी कॉलेज मधून येईल म्हणून तुला टेन्शन आलं असं टेन्शन पहिलं होतं का नाही ना काहीच नाही आपल्या जमान्यात पुढे काय होतं का आणि आताच्या काय शेतकऱ्याला मुली द्यायच्या नाही शेतकऱ्याला मुली द्यायच्या नाही तर तुम्ही शेतकऱ्यांच्या जो आज सिटी मध्ये काय नसतं सरकारी सर्व्हिस वाले काय भाजी काय पाला खायचे खाय ते काय शेतकऱ्याची ते पण शिळा भाजीपाला नको फ्रेश पाहिजे कोणाचे जीवावर खाते शेतकऱ्याचे जीव खाते मग शेतकरी का तेच ना मग तेच माझं पोरी द्यायला पाहिजे शेतकरी ना शेती अशा पोरी शिकायला शेती म्हणजे काय शेती व्यवसाय म्हणजे काय शेतीमध्ये काय केलं पाहिजे काय आलं पाहिजे अगं मोहिनी सगळ्यात मेन म्हणजे बिझनेस वाला हा कधीच सरकारी नोकरीवाल्याला आवडत नाही खरीच नाही आवडत तरी पण काय हे त्याच्याकडे काय त्याचा दुधाचा धंदा अगं पण दुधाचा धंदा आहे पण सिटी मध्ये आज पण तू जाऊन बघ बरोबर स्पेशल चहा पाहिजे बरोबर स्पेशल चहा कसा दुधाचा पाहिजे दूध नसतं स्पेशल चहा कसा पाहिजे मग तेव्हा शेतकरी दिसतं ना तेव्हा शेतकरी दूध देतं सिटीमध्ये ते त्यांना आठवत का जाऊ दे ग ही दुनियाची उलटी पालटी झाली शेवटी ना महिनी कलियुग हे कलियुग मध्ये ना असं घडणारच होतं मला माहित होतं पण मी काय म्हणते आपल्याला पण कळत आहे ना आता आपण पण कलियुगातच पण आपल्याला काही गोष्टी समजतात आपण त्या साखर ना आपण देतो मला आपण साखर माझं काय म्हणणं माहिती का शेती म्हणजे काय माहिती का शेती म्हणजे सोन्याची कोंबडी आहे अंडे देणारी देतीस ना पण थोडं बरं ती जननी अशी आहे आपण पण माऊली आपली 2 लेकरं आपल्याला सांभाळता नातीनं येऊन जाऊ पण ही जननी आज किती प्रजा पोषिती हे आहे का कोणत्या लक्षात कोणाच्याच लक्षात नाही येते ही मायभूमी ही आज आपल्याला कधीच उपाशी राहून देणार माझं एक म्हणणं आहे बाई शेतकऱ्यांच्या मुलांना बायका जर भेटल्या तर मुलं बिघडणार नाही आणि असे आपण म्हणतो ना बलात्कार हे अशा केसेस होणार नाही आहे की नाही
बाई मी माझी मुलगी काही ना चांगल्या शेतकऱ्याला देणार चांगले 10-12 एकर वाला बाई खुरपण यायचं आणि निघायला राहायचं. मग काय झालं मी पण तेच करते बाई बघते आता इथं बघते काय काय नाही आपण शिकवते आणि झालं तिचं 18 वर्ष झालं तूर कुठं टाकते बघते अकडे शेतकरी नाही तर आपल्या कंपनी पण वाढ चालेल आपल्याला काय करते मी काय तू आली तू बस मी चहा ठेवते इतकं सगळं काय मारते काय करू चहा घेते का करू तू टेन्शन मध्ये मला टेन्शन आलं ना टेन्शन मी पण नाही घेत टेन्शन काय टेन्शन घेते एक काम कर दाजीला फोन कर ना त्यांना सांग ना मला कॉलेजमध्ये जाऊन बघा म्हणून. बरं दाजीचा फोन लागला नाही कंपनी अलाउड नाही त्यांना फोन ऑफिस अलाउड नाही ना फोन नाही जवळ का गं मोहिनी तू एक कानातले कधी केले गं बाई ही काढातले काय नवऱ्याने केले ना आता दिवाळीच्या बाया तुला कोबीचा पैसा झाला का काय कोबीचा पैसा झाला खूपच बक्कळ पैसा झाला त्याला म्हटलं पहिले मला कानातली करा गायचं मला नसलं चांगलं काही मोठी आहे ना म्हटलं मोठी बहुत बस झाली पण पहिले कानातली करा म्हटलं माझ्या हातात करा बाई तुम्ही दोघं नवरा किती काढले मग किती कष्ट केले तेव्हा ते भेटलं मग जाऊ दे येऊ का मी आता चहा घे पण मग मला ऍसिडिटी होती दुधाचा काय ठेवू नको चहा कोरा घे कोरा ठेव पण निंबू असं तर निंबू पिळू थोडंसं पहिले लिंबू पाहायला मला खायला बघ ना ठेवते